नमस्कार मित्रांनो, मी आहे डॉक्टर उमेश. ॲज अ क्लिनिकल सेक्सॉलॉजिस्ट म्हणून गेल्या 40 वर्षापासून मी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 10 लाखाच्या वर रुग्णांना मार्गदर्शन केलेलं आहे. मित्रांनो, जेव्हा माझ्याकडे रुग्ण येतात तर ते जेव्हा प्रश्न विचारतात त्यावरच व्हिडिओ बनवत असतो. आजचा जो आपला प्रश्न आहे, बऱ्याच लोकांना असतो की कोणत्या पोझिशनमध्ये काम क्रीडा करावी. मित्रांनो, मी तुम्हाला सांगेल की जसं की तुम्ही आता यूट्यूबवर गेलात किंवा कामसूत्र शास्त्राकडे गेलात तर त्याच्यामध्ये भरपूर पोझिशन आहेत, असंख्य पोझिशन आहेत. पण याच्यापैकी कोणती पोझिशन चांगली आहे हे कोणीच सांगू शकत नाही. हे एकदम चुकीचं आहे की डॉगी पोझिशन चांगली असते, असं असतं तसं असतं. बिलकुल नाही. जे काही तुम्हाला नवरा बायकोला किंवा दोघंही पार्टनरला ज्या पोझिशनमध्ये तुम्ही कम्फर्ट असाल आणि दोघांना त्याच्यामधून आनंद मिळत असेल, सगळ्यात चांगली तुमच्यासाठी तीच पोझिशन. कारण तुमचे मित्र हे करतात म्हणून तुम्ही ते करसाल किंवा तुम्ही इथं वाचलं म्हणून तुम्ही ते करसाल, या भानगडीत तुम्ही बिलकुल पडू नका. कारण की आपल्या शरीराच्या मानाने, आपल्या वयाच्या मानाने आपल्याला नेहमी वेगवेगळ्या पोझिशनमध्ये संबंध ठेवायची इच्छा होते. पण मी तुम्हाला ॲज अ डॉक्टर तुम्हाला एक सांगेल की नेहमी एकाच पोझिशनमध्ये करण्यापेक्षा डेफिनेटली कामशास्त्राच्या जे काही तुम्ही वाचलं असेल तर वेगवेगळ्या पोझिशनमध्ये जर तुम्ही संबंध ठेवले तर त्याच्यामध्ये काहीतरी वेगळं पण वाटेल, दोघांना वेगळं वाटेल आणि दोघांनाही आनंद जास्त घेता येईल. तर ह्या भानगडीत तुम्ही पडूच नका की यूट्यूबवर लिहिलं आहे की ह्या 5 पोझिशन, ह्या 3 पोझिशन, ह्या 2 पोझिशन, ही टॉपमोस्ट पोझिशन, अशा पोझिशनला तुम्ही काही महत्त्व देऊ नका. शेवटी आपल्या पत्नीला विचारा, ती कुठं कम्फर्टेबल आहे ते विचारा आणि तुम्ही कुठं कम्फर्टेबल आहे त्या हिशोबाने तुम्ही नैसर्गिक, मला वाटतं, काम क्रीडा चालू ठेवावी. बाकी जे काही तुम्हाला काही याच्याबद्दल काही गैरसमज असतील तर तुम्ही मला कॉमेंटवर केव्हाही तुम्ही कॉमेंट करून विचारा. धन्यवाद मित्रांनो.